नमस्कार, पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा मसाला तळाला न राहता पूर्णपणे चिवड्याला चिकटलेला अगदी योग्य प्रमाणात साहित्य वापरून अर्धा किलोच्या प्रमाणात भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा। या पद्धतीने बनवलेल्या चिवड्याला रंग सुद्धा खूप छान येतो, संपेपर्यंत कुरकुरीत राहतो, शिवाय मसाला अगदी आतपर्यंत मुरलेला असल्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि शिवाय बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत। हे पोहे आपण स्पेशली चिवड्यासाठीच वापरतो। तर हे पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। तर कोणत्याही धान्य चाळून घेण्याच्या चाळणीने किंवा स्टीलच्या चाळण्याने सुद्धा चाळून घेऊ शकता। हा चिवडा भाजका आहे त्यामुळे खूपच कुरकुरीत असतो, त्यामुळे त्याचा अगदी बारीक असा चुरा होतो किंवा पावडर होते। तर ती पावडर निघून जाण्यासाठी किंवा काही कचरा असेल तर निघून जाण्यासाठी आपल्याला हा चिवडा चाळूनच घ्यायचा आहे। तर या पद्धतीने थोडा थोडा चिवडा चाळणीमध्ये घेऊन व्यवस्थित चाळून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता याची आता जी रेतळ पडलेली आहे ती सुद्धा आपण बाजूला काढून घेतली। तर या पद्धतीने थोडा थोडा चिवडा चाळणीमध्ये घेऊन सगळा चिवडा चाळून घ्यायचा आहे। आता माझ्याकडे जे चिवड्याचं पॅकेट होतं ते पूर्णपणे सील होतं, पॅक होतं, त्यामुळे हा चिवडा सुद्धा अतिशय कुरकुरीत आहे। तुम्ही पाहू शकता तोडल्यानंतर याची लगेचच पावडर बनते, पण चिवडा जर थोडासा नरम पडला असेल तर कढईमध्ये थोडा वेळ त्याला परतून घ्यायचा आहे। हा चिवडा परतायची गरज नाही कारण मस्त हा कुरकुरीत आहे। एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये हा चिवडा काढून घ्यायचा। आता यासाठी लागणारं जे छोटं मोठं सगळं साहित्य आहे त्याचं व्यवस्थित प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर आता लगेचच आपण चिवडा बनवायला घेऊयात। तुमच्याकडे जर अशा प्रकारची स्टीलची जाळी असेल किंवा गाळणं असेल तर कढईमध्ये तेल घेऊन हे जाळं याच्यावरती ठेवायचं आहे। तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। लक्षात ठेवा तेल अगदी कडकडीत गरम नाही। तर सुरुवातीला तेलामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे, कारण तेल आता कडकडीत गरम नाही। कडकडीत तेलामध्ये जर खोबऱ्याचे काप तळायला गेला तर लगेचच त्याचा रंग बदलू शकतो, करपू शकतात आणि चिवड्यामध्ये खूप करपलेलं खोबरं चवीला चांगलं लागत नाही। म्हणूनच तेल थोडंसं गरम आहे तोपर्यंतच खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे। लो टू मीडियम फ्लेम वरती सतत हलवत अशा पद्धतीने हे काप तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते व्यवस्थित तळले जातात, कुरकुरीत होतात पण करपत नाहीत। तर 4 ते 5 मिनिटे लो टू मीडियम फ्लेम वरती खोबरे तळून घेतले। तुम्ही पाहू शकता याच रंगावरती खोबरे आपल्याला आता काढून घ्यायचे। तर एखाद्या मोठ्या ताटामध्ये सगळ्या तळून घेतलेल्या गोष्टी आपल्याला ठेवायच्यात। जर अशा पद्धतीची स्टीलची जाळी किंवा गाळण नसेल तर झाऱ्याच्या साहाय्याने कढईमध्ये सुद्धा हे सगळं साहित्य तळून घेऊ शकता। तर अर्धा किलो चिवड्यासाठी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप तळून घेतलेले आहेत। लक्षात ठेवा ही जाळी आपल्याला स्टीलचीच वापरायची आहे। खोबऱ्याचे काप काढून घेतल्यानंतर यामध्येच 1 वाटी शेंगदाणे सुद्धा तळून घेऊयात। चिवड्यामध्ये कोणाला कमी शेंगदाणे आवडतात, कोणाला जास्त आवडतात, त्याप्रमाणे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। शेंगदाणे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। लो टू मीडियम फ्लेम वरती सतत हलवत 4 ते 5 मिनिटे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे। व्यवस्थित आतपर्यंत ते तळल्यानंतर थोडेसे तेलामध्ये उडू लागतात, त्यानंतरच आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता याचा कलर सुद्धा आता थोडासा गडद आलेला आहे। तर हे सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेतले। आता याच तेलामध्ये 1 वाटी डाळ म्हणजे दलिया तळून घ्यायचे। हे तळण्यासाठी अगदी काही सेकंदाचाच वेळ लागतो, कारण हे अगोदरच भाजलेलं असतं, त्यामुळे तळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो। लगेचच याचा रंग बदलू शकतो, त्यामुळे मंद आचेवर तळून घ्यायचे। डाळ सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर हे पहा हलकासा रंग याचा बदललेला आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, झाऱ्याच्या साहाय्याने या साहित्यातलं सगळं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचंय, म्हणजे चिवडा सुद्धा जास्त तेलकट बनत नाही। तर डाळ सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेतले। आता यानंतर यामध्ये 1 छोटी वाटी काजू सुद्धा तळून घ्यायचे। तर इथे मी अख्खे काजू तळून घेतलेले आहेत। याचे काप करून सुद्धा तळून घेऊ शकता किंवा नाही वापरले तरी सुद्धा चालेल। तर हे पहा हलकासा रंग बदलल्यानंतर काजू सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेतले। आता इथे मी बदाम वापरलेले नाहीत, तुम्हाला हवं असेल तर बदामाचे काप सुद्धा तळून घेऊ शकता। त्यानंतर 4 चमचे भोपळ्याच्या बिया सुद्धा मी तळून घेणार आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी या बिया मी ॲड केलेल्या आहेत। अगदी 7 ते 8 सेकंदच या बिया तळून घ्यायच्या, जास्त वेळ तळायच्या नाहीत। लगेचच त्याच ताटामध्ये काढून घेतल्या। ड्रायफ्रुट्समध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील, ज्या वापरायच्या असतील त्या तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर पाऊण वाटी मनुके सुद्धा तळून घेतलेले आहेत। तर हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे। चिवड्यामध्ये कोणाला मनुके आवडतात, कोणाला आवडत नाहीत, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते ॲड करू शकता। मनुके तेलामध्ये तळताना खूप फुलतात, पण थंड झाल्यानंतर पुन्हा त्याच आकारामध्ये येतात, आकसतात आणि बारीक होतात।
त्यामुळे हे मनुके असेच फुगलेले चिवड्यामध्ये राहत नाहीत. तर हे पहा, यातलं सुद्धा तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं. आता एक मोठी वाटी भरून इथे मी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. ही पाने स्वच्छ धुवून थोडीशी सुकून घेतलेली आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, चिवड्यासाठी कढीपत्ता वापरताना 10 मिनिटे अगोदरच व्यवस्थित धुवून पुसून ठेवा. त्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये, म्हणजे कढीपत्ता लवकर तळला जातो, मस्त कुरकुरीत होतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा रंग आहे तसा हिरवा राहतो. त्यामुळे चिवड्यामध्ये कढीपत्ता दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे, म्हणजे चिवड्यामध्ये खाताना सुद्धा तो खूप चांगला लागतो. इथे सुद्धा कढीपत्त्याचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर हे पहा, कढीपत्त्याचा रंग थोडासा बदललेला आहे, मस्त कुरकुरीत झालेला आहे. अगदी हलका फुलका मस्त कुरकुरीत झालेला आहे. चिवडा संपेपर्यंत हा कढीपत्ता कुरकुरीतच राहतो. यातलं सुद्धा तेल व्यवस्थित निथळून ताटामध्ये काढून घेतला. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी सालीसकट थोड्याशा ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या काढून घेतल्या. लक्षात ठेवा, लसणाच्या पाकळ्या अख्ख्या न घेता थोड्याशा ठेचून घ्या, म्हणजे चिवड्याला खूप छान फ्लेवर येतो. आता लसूण तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. पूर्णपणे क्रिस्पी होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत लसूण आपल्याला तळून घ्यायचा आहे, नाहीतर चिवड्यामध्ये तो काही दिवसांनी मऊ पडतो आणि चवीला सुद्धा मग चांगला लागत नाही. तर हे पहा, या रंगावरती आल्यानंतर लसूण सुद्धा ताटामध्ये काढून घेतला. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या काढून घेतल्या. तिखट जास्त आवडत असेल तर आणखी 2 ते 3 मिरच्या वाढवू शकता. मी मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमीच वापरलेलं आहे, यापेक्षा जास्त सुद्धा वापरू शकता. आता लक्षात ठेवा, मिरच्या सुद्धा आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचेत, म्हणजे त्यामध्ये मॉइश्चर अजिबात शिल्लक राहत नाही आणि मऊ पडत नाहीत. तर अशा पद्धतीने चिवड्यासाठी लागणारं हे सगळं साहित्य सुरुवातीला तळून घेतलं. आता विकतचा चिवडा मसाला आपण वापरणार नाही, तर घरीच आपण चिवडा मसाला बनवणार आहे. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी धने घेतले. त्यानंतर 2 चमचे जिरे घेतले. त्यानंतर 2 चमचे बडीशेप घेतली, यामुळे मसाल्याला मस्त खमंगपणा येतो. 1 चमचा यामध्येच हिंग घेतला. चिवड्याला रंग चांगला येण्यासाठी 1 चमचा हळद घेतली. 5 चमचे आपल्याला लाल तिखट लागणार आहे. आता इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे, यामुळे चिवड्याला रंग खूप छान येईल, पण तिखट होणार नाही. त्यानंतर 1.5 चमचा आमचूर पावडर घेतली. 2.5 ते 3 चमचे मीठ घेतलं. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला वापरला तरी सुद्धा चालेल, पण असेल तर नक्की वापरा, कारण चिवडा आपला मस्त चटपटीत बनतो. याला झाकण लावून 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घेतला. तर हे पहा, अगदी 5 मिनिटात मस्त चटपटीत असा चिवडा मसाला बनवून तयार आहे. आता एका छोट्या जाड तळाच्या कढईमध्ये चिवड्यासाठी साहित्य जे तळून घेतलं त्यातलंच थोडंसं तेल घेतलेलं आहे. तर इथे मी अर्धी वाटी त्यातलंच तेल काढून घेतलेलं आहे. हा मसाला परतून घेण्यासाठी शक्यतो ते साहित्याचंच तेल वापरा, कारण या तेलामध्ये सगळ्या साहित्याचा अर्क किंवा फ्लेवर उतरलेला असतो आणि त्यामुळे चिवड्याला खमंगपणा मस्त येतो. हे तेल पुन्हा थोडंसं गरम करून घेतलं. यामध्ये 2 चमचे मोहरी आणि 1.5 चमचा जिरे घेतले. मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये सगळा बनवून घेतलेला चिवडा मसाला काढून घेतला. आता लक्षात ठेवा, गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला थोड्याशा गरम तेलामध्ये फक्त आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा मसाला आपल्याला करपवायचा नाही, त्यामुळे चिवड्याची चव पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, तेल अगदी कडकडीत गरम नसावं आणि गॅस बंद करूनच मसाला आपल्याला काही सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता लगेचच हा मसाला चिवड्यावरती काढून घ्यायचा. त्यामुळे हा चिवडा सुरुवातीलाच एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये ठेवून द्यायचा. आता सुरुवातीला झाऱ्याच्या साह्याने हा मसाला चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. लक्षात ठेवा, हा मसाला अगदी गरम आहे, त्यामुळे लगेचच यामध्ये हात घालायचा नाही. तर सुरुवातीला झाऱ्याच्या साह्याने अगदी तळापासून खालवर करत राहायचं. तर हे पहा, झाऱ्याच्या साह्याने त्याला मिक्स करून घेतलेला आहे आणि मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता हा मसाला चिवड्याच्या अगदी आतपर्यंत जाण्यासाठी किंवा चिवड्याला चिकटण्यासाठी अगदी हलक्या हाताने, तळ हाताने आपल्याला चिवडा चोळून घ्यायचा आहे. हा मसाला थोडासा तेलकट आहे, त्यामुळे तो चिवड्याला व्यवस्थित चिकटला जातो. डब्यामध्ये जरी हा चिवडा स्टोअर करून ठेवला तरी चिवडा डब्याच्या तळाला राहत नाही, पूर्णपणे चिवड्याला चिकटलेलाच राहतो. तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. त्यानंतर यामध्ये 5 ते 6 चमचे पिठी साखर घेतली. पिठी साखर नक्की ॲड करा, त्यामुळे चिवड्याला मस्त चव येते. पिठी साखर घेतल्यानंतर पुन्हा एकदा तळ हाताने चिवडा हलक्या हाताने चोळून घ्यायचे. अशा पद्धतीने अगदी तळापासून खालवर याला करून घ्यायचं, म्हणजे सगळा मसाला चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. आता लक्षात ठेवा, अजून तळून घेतलेलं साहित्य आपण यामध्ये ॲड केलेलं नाही. तर सुरुवातीला हा मसाला आपल्याला पोह्यांना लावून घ्यायचा आहे. तर त्यासाठी तळलेलं साहित्य ॲड न करता अगोदर मसाला या चिवड्याला लावून घेतला.
आता यामध्ये तळून घेतलेलं सगळं साहित्य काढून घ्यायचं। हे तळलेलं असल्यामुळे थोडंसं तेलकटच आहे, त्यामुळे चिवड्याचा मसाला सुद्धा या साहित्याला व्यवस्थित लागला जातो। त्यानंतर यामध्ये 1 वाटी शेव ऍड केलेली आहे। तर ही शेव कशी बनवायची याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। अतिशय सोप्या पद्धतीने ही शेव बनवून तयार होते आणि चिवड्यामध्ये सुद्धा चवीला खूप छान लागते। त्यासोबतच 1 वाटी इथे मी बेसन पापडी सुद्धा ऍड केलेली आहे, याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। हे दोन्हीही पूर्णपणे ऑप्शनल आहे, किंवा तुमच्याकडे जर मक्याचा चिवडा असेल तर तो सुद्धा थोडासा तळून वापरू शकता। आता हे सगळं साहित्य या चिवड्यामध्ये मिक्स करून घेतलं। आता यामध्ये बाकीचं काहीही घालायची गरज नाही, मसाल्यामध्येच आपण मीठ आणि इतर वस्तू ऍड करून घेतलेल्या आहेत। आता फक्त हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी भांड्यावरती असं झाकण ठेवायचं आणि वर खाली असं हे करत राहायचं, म्हणजे चिवडा व्यवस्थित सगळ्या साहित्यामध्ये मिक्स होतो। किंवा अगदी मोठं पसरट भांड असेल तर त्यामध्ये सुद्धा हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतो। तर हे पहा, चिवड्याला मस्त असा रंग सुद्धा आलेला आहे, मस्त कुरकुरीत झालेला आहे। मसाला सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रत्येक चिवड्याच्या दाण्याला व्यवस्थित लागलेला आहे, त्यामुळे अगदी एकसारख्या रंगाचा मस्त चिवडा दिसत आहे। यामध्ये जे सगळं साहित्य वापरलेलं आहे ते अर्धा किलोच्या चिवड्यासाठी अगदी परफेक्ट आहे। मस्त चटपटीत असा हा चिवडा बनवून तयार होतो, कारण यामध्ये मिरची आहे, आमचूर पावडर आहे, पिठी साखर आहे, त्यामुळे चवीला अगदी चटपटीत आणि खमंग असा हा चिवडा बनवून तयार होतो। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चिवडा जर थोडासा नरम वाटत असेल तर थोडासा कढईमध्ये परतून घ्या, म्हणजे संपेपर्यंत हा चिवडा मस्त कुरकुरीत राहील। अर्धा किलोच्या प्रमाणात हा चिवडा बनवलेला आहे। 1 किलोच्या प्रमाणात बनवणार असाल तर साहित्याचं प्रमाण दुप्पट करून घेऊ शकता। तर मस्त कमी तेलकट, कुरकुरीत आणि खमंग असा हा भाजक्या पोह्यांचा चिवडा या दिवाळीला नक्की करून पहा। बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि खूप दिवस टिकतो। तर तुम्ही पाहू शकता मसाला सुद्धा अगदी आतपर्यंत मुरलेला आहे आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे। हातावरती चुरडून घेतल्यानंतर लगेचच बारीक असा याचा चुरा होतोय। तर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये 1 ते 1.5 महिन्यासाठी आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो। याप्रमाणेच दिवाळी फराळाच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा नक्की पहा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक सुद्धा दिलेली आहे। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।